भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त चमचमीत झणझणीत चविष्ट रेसिपी घेऊन आले. उपवासाची रताळ्याची करी. ही आपली वरीच्या भाकरीबरोबर किंवा वरीच्या भातासोबत किंवा शाबू वड्याबरोबर खायला खूप भारी लागते किंवा असेच तोंडी लावायलासुद्धा छान लागते. शेंगदाणे भिजत घालायचे 2-3 तासासाठी. रताळे इथं अर्धं रताळे घेतलेलं आहे. सालं काढून याच्या फोडी तयार करून घेऊ. जेवढं तुम्हाला करी बनवायचं आहे त्याप्रमाणे रताळं आणि शेंगदाण्याचा वापर करायचा आहे. तर एका बाऊलसाठी मी अर्धं रताळं घेतलेलं आहे आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे. आता शेंगदाणे तिकडं 2-3 तास झालेले आहेत, ते भिजवत ठेवलेले होते. आता रताळे कट करून घेऊ. त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. लहान लहान असा फोडी करून घेऊ आणि ते उकळत्या पाण्यामध्ये ह्या फोडी आहेत ना चांगल्या शिजवून घ्यायच्या 1-10 मिनटं. जास्त पण नाही शिजवायचे आहेत. थोड्याशा शिजवून घ्यायच्या मऊ होईपर्यंत आणि थोड्या मऊ झाल्या की गॅस बंद करायचा आहे. आता ह्या शिजले गेलेल्या आहेत. हे पहा थोडंसं असं बघायचं आपल्याला. मऊ झाल्या की काढायचे आहेत. तर शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेऊ. त्यासाठी 1 मिरची, अर्धी वाटी पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. ही लवंगी मिरची आहे म्हणून एकच घेतलेली आहे. जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर आणि एखादी मिरची जास्त घेऊ शकता. आता ही पेस्ट तयार झालेली आहे. अगदी बारीक तयार करून घेतलेली आहे. तर पातेलं ठेवूया गॅसवरती आणि 1 चमचा तूप घालूया. साजूक तुपात छान लागतं किंवा बटरमध्ये सुद्धा भारी लागतं. जिरे टाकूया त्याच्यामध्ये. छान जिरे तडतडलेले आहेत आणि आता ह्या फोडी घालूया त्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये फक्त पाणी आहे, जास्त नाही शिजलेलं. आता हे वाटण घालूया आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ आणि जास्त पाणी नाही घालायचं आहे. दरदरीत आपल्याला ही करी करायची आहे. अंगाबरोबरच करी करायची, चवीला छान लागते. जास्त पानसट केली की चांगली नाही लागत ती. मग कोथिंबीर तुम्ही खात असाल तर वाटणामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आता आणि मिक्स करून घेऊ. मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं. आता झाकण ठेवून शिजवून घेऊ. कारण आम्ही उपवासाला कोथिंबीर खात नाही. तुम्ही जर खात असेल तर नक्की घाला त्याच्यामध्ये. आता तयार झालेले आहे पहा मस्त करी. मग आता हे तुम्ही वरीच्या भाकरीसोबत खा किंवा वरीच्या भातासोबत खा. मस्त तयार झालेली गरमागरम बाऊलमध्ये काढून घेऊ. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.